लाईक आणि सबस्क्राईब करता मित्रांनो. कमेंट करून सांगा कसा वाटला त्या ब्लॉग. राहते तेव्हा खूप हालते मित्रांनो. हे पहा मित्रांनो, हे नदी. आपण इकडून आलो मित्रांनो, आरवीकडून. आता चला मित्रांनो, आपण जाऊ मंदिरामध्ये. हे पहा मित्रांनो, बाहेरचा नजारा मंदिराचा खूपच छान असा हिरवगार आहे. पुरं वरतं आहे मित्रांनो हे मंदिर. हे पुरं पहा हिरवगार आहे. हे शांत वातावरण किती छान वाटते. हे वर आहे मित्रांनो. हे बघा किती मस्त मंदिर मित्रांनो. खालतून पाहिलं तर खूप मोठं दिसते. इकडं बहुत सारे मंदिर आहे मित्रांनो. तिकडं काम चालू आहे त्याच्यामुळे गेलो नाही. पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला ते पण दाखवेन मित्रांनो. पहा मित्रांनो, हे पहा मित्रांनो, इथं आलतो आपण दर्शनाला मित्रांनो. हे माझ्या मागं ते मंदिर आहे अंदरचं. हे पहा मित्रांनो, बाहेरचा नजारा किती मस्त आहे. या नजारा आहे बाहेरचा. हे खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. याच्या अंदर आहे विठ्ठल रुक्माची मूर्ती मित्रांनो. किती छान आहे मित्रांनो. खूप जुनं मंदिर आहे. चला तुम्हाला बाहेरून नजारा दाखवतो मित्रांनो. खालतं जाऊ आपण, तिथून बाहेर दाखवतो मित्रांनो. आणि नदी पण दाखवतो मित्रांनो मोठी तुम्हाला जवळून सनी. चला मित्रांनो खालतं. बाय. चला खालतं जाऊ आता मित्रांनो. तुम्हाला मंदिर दाखवतो खालतून. पहा मित्रांनो, हे मंदिर खालतून किती मोठं दिसते. या विठ्ठल रुक्माईचं मंदिर. हे सगळ्यात पहिलं मित्रांनो, इथं पुरी यात्रा राहते मित्रांनो. इथं दुकानं वगैरे राहते, भरपूर राहते मित्रांनो. आता नवरात्रात खूप गर्दी राहते. हे पहा मित्रांनो, किती मोठं मंदिर आहे. बाहेरून लयच मोठं मंदिर आहे मित्रांनो. हे लय जुनं आहे, खूपच जुनं आहे मित्रांनो. हे कंडेनीपूर देवस्थान आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, नदी पहा किती मोठी आहे मित्रांनो. हे किती शांत पाणी आहे. हात पुरते मित्रांनो पुरा नदीला मित्रांनो. पुरं वर पाणी आलं आहे. ते पहा मित्रांनो, ह्या देवस्थान कंडेनीपूरचं पुरं देवस्थान. तो घाट पहा मित्रांनो. दोन नदीचा मेल होते मित्रांनो इथं. एक इकडून येते आणि एक इकडून येते. मित्रांनो किती मोठं भरपूर पाणी आहे मित्रांनो. या नदीले भरपूर आहे मित्रांनो. खूपच खोल आहे मित्रांनो ही नदी. हे पाणी पहा किती मस्त आहे मित्रांनो. नजारा पहा मित्रांनो किती बड्या दिसून आले, हिरवगार. ते देवस्थान आहे मित्रांनो मोठं पुरं. या कंडेनीपूरचं देवस्थान पहा मित्रांनो. किती बड्या वाटून आलं मित्रांनो. हे पाणी पहा मित्रांनो किती छान आहे, मस्त शांत. जेव्हा इथं पूर येते ना मित्रांनो, तेव्हा पुलाच्या पुरा पूल हालते मित्रांनो. या पुरा पूल बंद राहते. या हे बघा मित्रांनो साईडनं हे मासे पकडता येतं. हे बघा मित्रांनो, ते विहीर आहे पाण्याची. आणि हे बघा देवस्थान मित्रांनो पुरं. पुढच्या ब्लॉगमध्ये पुरं देवस्थान दाखवेन मित्रांनो तुम्हाला. लाईक आणि सबस्क्राईब करता मित्रांनो. कमेंट करून सांगा कसा लागला ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पुरं मंदिर वगैरे असं देवस्थान दाखवेन मित्रांनो. पहा मित्रांनो किती पाणी आहे या नदीले. असं खूप शांत वाटते मित्रांनो. पण ज्यावेळेस पूर वगैरे येते ना, त्यावेळेस नाही का इथं कोणीच नाही येत मित्रांनो. तिकडे काढून अमरावती पोलीस आणि इकडे काढून आर्वीची पोलीस राहते मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातली. कसा लागला मित्रांनो या व्हिडिओ, कमेंट करून सांगा मित्रांनो. असेच व्हिडिओ मी बनवत राहतो. पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण जाऊ शंकरजीचे दर्शन करायला. ते काम झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे येणार, पुरं तुम्हाला देवस्थान दाखवणार मित्रांनो इथचं. बस आज आपण चाललो आहे घराकडे मित्रांनो. लाईक आणि सबस्क्राईब करून